नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच व्हावेत, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची इच्छा. कल्याणची परंपरा मोडीत काढत चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच असावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक मतदारसंघात प्रत्येक 5 वर्षांनी नवीन आमदार निवडून देण्याची परंपरा आहे. यावेळी येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना उभाटाचे सचिन बासरे आणि मनसेचे उल्हास भोईर हे प्रमुख उमेदवार उभे होते. यामध्ये खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात होती. मात्र यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर यांनी बाजी मारली आणि आमदार बदलाची परंपरा मोडीत काढली. त्यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जातो. त्यामुळे त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री पदाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार वागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कल्याणकारी योजना राबवल्या. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात महायुतीला भरभरून यश मिळालं. या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या व विजय मिळवला. म्हणून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असावेत अशी इच्छा कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक. कल्याणचा एक इतिहास असा बदललेला आहे की एकदा झालेले आमदार परत रिपीट होत नाही असं आपल्या माध्यमातूनच जनतेला कळलं होतं आणि ते खरं पण होतं. परंतु काल जनतेने, कल्याण पश्चिमच्या जनतेने भरभरून आशीर्वाद देऊन, आशीर्वाद रूपी मते देऊन हा इतिहास बदलणं भाग पाडलं आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी कल्याणकर जनतेने दिलेली आहे. त्याच्यामध्ये कल्याणचे सर्व नागरिक असतील, मतदार बंधू भगिनी, आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम असेल, माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं मार्गदर्शन असेल आणि शासनातर्फे राबवण्यात आलेल्या ज्या सर्व योजना आहेत, विशेषतः लाडकी बहीण योजना, ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कालचा इतिहास बदलणं हे कल्याणकर जनतेने भाग पाडलं आणि कुठेतरी महायुतीला पूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा देत असताना कल्याणमध्ये सुद्धा 42,000च्या वर एवढी मोठी आघाडी देऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी केलेला आहे. मला वाटतं 26 तारखेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील पूर्ण, अशी आमची सर्वांची आशा. म्हणजे आम्हाला ते ठामपणे माहिती आहे की एकनाथजी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील आणि तेच मुख्यमंत्री व्हावेत, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम दुसरं कुठला मुख्यमंत्री करू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला, जी संपूर्ण जनता आहेत, कष्टकरी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, सर्व प्रकारचे लोक, सर्वांना एकच आशा आहे की पुन्हा एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे आणि जे 2.5 वर्षात काम केलेलं आहे ते काम पुढे कंटिन्यू चालू राहावं, जेणेकरून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. त्यामुळे सर्वांच्या आशा लागून राहिलेल्या आहेत की एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे आणि तेच पुन्हा मुख्यमंत्री होते.